19व्या जागतिक मराठी संमेलनाला उपस्थित संमेलनाचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक जी, ते जपानमध्ये जाऊन आमदार झालेले आहेत। मराठी माणूस बघा कुठे झेंडा लावतो जाऊन। स्वागताध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर जी, अध्यक्ष जागतिक मराठी अकादमी रामदास फुटाणे साहेब, खासदार राजेंद्र गावित जी, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, प्रकाश निकम, आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, डॉक्टर पी.डी. पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, यशवंतराव गडाख, अनिल पवार, भानुदास पालवे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि या जागतिक मराठी संमेलनाला उपस्थित सर्व मराठी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, शोध मराठी मनाचा असं याचं वैशिष्ट्य आहे, बरोबर ना? आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, अशी आपली ही मराठी माती आहे, मराठी भाषा आहे। मराठी माती आणि मराठी भूमीचा अभिमान असलेली, मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारी मंडळी आज इथे सगळेजण एकत्र जमलेले आहात। मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला, माझा बुलढाण्याचा कार्यक्रम, ठाण्याचा एक कार्यक्रम करून इथं आलोय। बुलढाण्यालाही जायचं आहे म्हणून आपल्याला मी सांगितलं, मी शुभेच्छा देऊन, कारण आपण बोलवल्यानंतर मग आप्पांनी मला सांगितलं कसंही करून यायला पाहिजे। आप्पा तसं अगदी विशेष महत्त्वाचं असेल तेव्हाच बोलवतात आणि त्यामुळे हे विशेष महत्त्वाचा आजचा हा कार्यक्रम आहे। जागतिक मराठी परिषदेच्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोच आणि नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा सर्व परिसर, वसई विरारच्या भूमीत या चिमाजी आप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हे अशा प्रकारचं संमेलन होतंय, हे देखील या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून निसर्गाने भरभरून दान लाभलेल्या उत्तर कोकणात या निमित्ताने मराठी भाषिकांचा मेळा आपण भरवला, त्याबद्दल रामदास फुटाणे यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा पण देतो। मराठी भाषेशी संबंधित, मराठी साहित्याशी संबंधित आणि मराठी माणसाशी संबंधित जी विविध व्यासपीठं आहेत, त्यात जागतिक मराठी परिषद हे देखील अत्यंत सन्मानाचं व्यासपीठ आहे। आणि म्हणून माय मराठीचा जागतिक जागर करणारं हे व्यासपीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शोध मराठी मनाचा ही संकल्पना अतिशय सगळ्यांनाच आवडणारी आहे। जगभरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त आज मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतोय, स्थिरावलेला आपल्याला दिसतोय। आणि कुठेही जरी मराठी माणूस गेला
आता आपण जेव्हा परदेशात जातो त्यावेळेस मराठी माणूस तिकडे आपल्याला भेटला की तो अतिशय जी काय आपुलकी, जिव्हाळा, प्रेम पाहायला मिळतं ते अगदी आगळं वेगळंच असतं. पण तो कुठेही असला तरी सुद्धा त्याचं मन मात्र या महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्येच अडकलेलं असतं. फुटाणे साहेब बरोबर आहे ना? कारण शेवटी आज हे अंबरनाथकर जपानमध्ये गेले, तिथं उद्योजक झाले, तिथं आमदार झाले. ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि मग अशी मराठी माणसं उद्योजक तर होतात, नोकरीनिमित्त जातात, परंतु त्या मातीमध्ये एकरूप होऊन तिकडे जाऊन लोकप्रतिनिधी पण होतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माय मराठीची ओढ असणाऱ्या आपल्या बांधवांमध्ये आहे. एवढं प्रचंड आकर्षण आपल्या या माय मराठीबद्दल सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपली अकादमी करते आहे, याचाही आनंद आहे. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, या जात पात धर्माच्या पलीकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची होते, असा आपल्याला सगळ्यांना एक अनुभव आहे. आणि म्हणून कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा अन्य कुठल्याही कारणाने जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यात आपण जातो तेव्हा आपली नाळ जी आहे इथल्या मातीशी जुळलेलीच असते, त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि म्हणून ही भाषा आपण, आपली संस्कृती जीवापाड जपण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणून भाषेची, साहित्य, संस्कृतीची अशीच जपणूक केलेली मंडळी आज इथं व्यासपीठावर आहेत आणि आज समोर देखील या ठिकाणी या प्रांगणामध्ये आहेत. आपली मराठी भाषा तुमच्यासारख्या मराठी प्रेमीमुळेच प्रवाही राहिली आणि पुढे देखील पिढ्या बहरत राहील, वाढत जाईल, असा विश्वास देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक परदेशात राहून, या मगाशी मी भेटलो, लगेच ते त्यांचं जे काही मराठी मन आहे आणि अंबरनाथकर आहेत ते, त्यांनी लगेच जे काय त्यांच्यातलं दर्शन मराठी मनाचं घडून आलं आणि त्यांना आपण संमेलनाचं अध्यक्ष केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. अंबरनाथपासून प्रवास थेट जपानपर्यंत, आणि आज अनेक लोक, शेकडो, हजारो मराठी मंडळ उत्तम काम करत आहेत. मी मध्ये दावोसमध्ये गेल्या वर्षी गेलो होतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला. याही वर्षी जाणार आहे. तिथे देखील खूप मराठी मंडळ मला भेटले. त्याने खूप आग्रह केला की आपल्या या देशामध्ये मराठी मंडळ आपलं आहे, त्या देशात आहे, आपण एक मोठं मराठी मंडळांचं एकत्र संमेलन करू तिकडे. असं एक जिथे राहतात तिथे एक एकोप्याने राहतात आणि आपली माय मराठी आणि आपली मराठी संस्कृती जोपासण्याचं, आपली मराठी भाषा पुढं नेण्याचं काम ते तिथे करत असतात. काळाबरोबर अनेक शब्द स्वतःमध्ये सामावून घेणारी आपली भाषा आहे. त्याचमुळे इतकी शतके ती आपली जी काय मुळं आहेत ते घट्ट पकडून आहेत. त्याचं कारणच ते आहे की एवढे वर्ष, एवढे शेकडो वर्ष मजबूतीने आपली भाषा उभी राहते आहे. हे देखील आपल्यासाठी फार अभिमानास्पद आहे. 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं, आता विश्वात्मके देवे
असं म्हणत त्यांनी पसायदान लिहिलं. आजही ते विश्वाचं गान आणि जगण्याचं सार म्हणून आपण मानतो, याच्यात देखील खूप महत्त्व आहे. आणि म्हणून पसायदान ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भाषा जाणणारी मराठी भाषा हा प्रवास फार विलक्षण आहे. एकाच वेळी ही भाषा अभिजातता मांडते, त्याच वेळी नव्या जगाचं बोटही धरते, अशा प्रकारची आपली भाषा आहे. आणि म्हणून या मराठी संमेलनाच्या अनुषंगाने या मराठी भाषेच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भवितव्य अशा विषयावर देखील चर्चासत्र आपण ठेवलेलं आहे. खरं म्हणजे आवश्यक आहे, ही काळाची आणि समाजाची गरज आहे. जसा काळ बदलत जातो, आज आपण पाहिलं तर इतर देशात आपण पाहतो, आता मेट्रो आपल्याकडे आहे, आपल्याकडे अनेक आपण मेट्रोमध्ये बुलेट ट्रेन आपण काम सुरू केलं, तुमची फिनिक्युलर आहे. इतर देशामध्ये फार पूर्वी सुरुवात झाली त्याला. त्यामुळे आज काळ बदलतोय, जग बदलतंय, आधुनिकता वाढते आहे. पारंपरिक पद्धती ज्या आहेत त्या आहेतच, परंतु त्याला आधुनिकतेची जोड देणं आवश्यक आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की काल आम्ही जो आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिजचं उद्घाटन केलं. शिवडी न्हावा ट्रान्स हार्बर लिंक जो मुंबई शिवडीतून निघतो तो थेट रायगडमध्ये चिरले म्हणजे आपलं नवीन एअरपोर्टच्या पुढं उतरतो. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही वापर केला तिथे. पर्यावरणपूरक अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे. 22 किलोमीटरचा लांबीचा, जिथं 2 तास लागतात पोचायला. आता या ब्रिजमुळे केवळ 15 मिनिटात शिवडीतला माणूस रायगडमध्ये जाईल. म्हणजे मुंबई आणि परत आम्ही वरळीला कनेक्ट करतोय आणि कोस्टल हायवेला पण कनेक्ट करतोय. म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि रायगडला उतरल्यानंतर तिथे चिरले इथं लँडिंग होतो. तिथून तो मुंबई पुणेला आम्ही एक्सप्रेसला कनेक्ट करतोय, मुंबई गोव्याला कनेक्ट करतोय, वसई विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे त्याला कनेक्ट करतोय, आणि जो दिल्लीचा फ्रेट कॉरिडॉर आहे त्यालाही आम्ही कनेक्ट करतोय. म्हणजे एक फक्त महामार्ग नाही आहे, तो एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने आम्ही त्याचा बांधकाम केलं. त्याचं तिथे फ्लेमिंगो होते. काही पर्यावरण प्रेमी म्हणाले फ्लेमिंगो पळून जातील, परंतु आम्ही त्याच्यावर देखील काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. काम करताना त्या ठिकाणी नॉईज बॅरियरचा वापर केला, असं कोणी करत नाही. आणि फुटाणे साहेब तुम्हाला सांगतो, पर्यावरण प्रेमींचाच अहवाल आहे की जेवढे फ्लेमिंगो अगोदर होते त्याच्यापेक्षा आणखी त्या फ्लेमिंगोमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारचं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो. म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची आवश्यकता आहे आणि त्याचा देखील आपण विषय या चर्चासत्रात घेतला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला आज आधुनिकतेची जी काही गरज आहे, आवश्यकता आहे, त्यावर देखील चर्चा होईल. खरं म्हणजे मराठी भाषा जी आहे आपल्या आपलं महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे, कविवर्यांची भूमी आहे, कलाकारांची भूमी आहे, सगळ्यांची भूमी आहे. आणि मग संतांबरोबर लेखकांनी, कवींनी, भाषा तज्ज्ञांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध केलेला आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे, अनेकांचं योगदान आहे, अनेकांचा त्याग आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मराठी भाषा त्यामुळेच आपल्या भक्कम पायावर उभी आहे आणि जगभर पसरते आहे. याचं उदाहरण इकडे आहे. जगभर पसरते आहे. इतर देशातले मराठी उद्योजक आले, लोकप्रतिनिधी आले की त्यांचा हेवा वाटतो. त्यांनाही आपल्या महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, मायभूमीचा हेवा वाटतो. आणि म्हणून 100 जे काही आता नाट्य संमेलनाचा सोहळ्याला आपण सुरुवात केली पुण्यामधून, मी त्यालाही गेलो होतो. आणि मला वाटतं पुढच्या महिन्यात 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होत आहे.
विविध पातळीवर साहित्य संमेलन होत असतात. त्यातून भाषेचा जागर होतो आणि बदलांवर चर्चा होते, मंथन होतं. सर्व त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून वर्षभर होत असणारी संमेलनं आपल्या साहित्य नव्या पिढीसमोर त्या मांडण्यासाठी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमांची मदत होत असते. गेल्या वर्षी आपल्या सरकारने पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन घेतलं. जगभरातील मराठी बांधवांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला आणि सगळे आले, जगातले मराठी भाषिक, मराठी बांधव भगिनी त्यामध्ये आले आणि त्याचा पुढाकार आपल्या सरकारने घेतला. याही वर्षी ते विश्व मराठी संमेलन होणार आहे नवी मुंबई वाशीमध्ये. त्यामध्ये देखील जगभरातले लोक येतील. खरं म्हणजे एवढंच आहे की हे जगभरात जी आपली मराठी भाषा पसरती आहे, वाढती आहे, सर्व दूर साता समुद्रापलीकडे, आणि त्याच्यामध्ये एकोपा, एकजूट, जिव्हाळा, प्रेम कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारचं प्रपंच आपण या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून शासन म्हणून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी देखील विविध आपण प्रयत्न करतोय. मुंबई सुंदर असं मराठी भाषा भवन गिरगाव चौपाटी इथं पुटाणे साहेब आपण उभं करतोय. जसं जागतिक मराठी अकादमी मराठी मनाचा शोध घेत आहे, तसे आम्ही विकासाच्या माध्यमातून मराठी मन जोडण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी जे जे काही करायचं ते नक्की केलं जाईल हा देखील विश्वास मी या ठिकाणी देतो. जगाला हेवा वाटावा आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. आणि सर्वसामान्यांच्या मनातला महाराष्ट्र, सर्वसामान्यांना, सर्व घटकांना न्याय देणारा महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र. आज आपण पाहतोय की आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर जे पूर्वीचे प्रकल्प बंद होते, मग मेट्रोचे प्रकल्प असतील, उड्डाणपूल असतील, हायवे असतील, द्रुत एक्सप्रेस असतील, हे सगळे आपण चालना दिली. आज समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नावाचा आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला. पुटाणे साहेब 18 तास लागायचे अगोदर, आता छोटा एक टप्पा बाकी आहे. आता सकाळी शेतकरी आपला माल घेऊन निघाला तर तो 3 दिवसांनी पोचायचा. आता सकाळी निघालेला शेतकरी त्या दिवशी संध्याकाळी पोचणार. हा एक परिवर्तन आहे, हे गेम चेंजर आहे. आपण मुंबई मिसिंग लिंक मधलं आपण तो एक जगातला सगळ्यात रुंदीचा आपण टनेल करतोय. आता पुण्याला जाताना तुम्हाला 2.5 तास लागतात, आणखी अर्धा तास कमी होईल, कारण घाट सेक्शन पूर्ण ड्रॉप होईल आणि त्या मिसिंग लिंकमध्ये 8 लेनचा आपण जाण्याची व्यवस्था, येण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. त्याचबरोबर मेट्रो मुंबई, त्याचबरोबर इकडे जे आहे आपण जो वर्सोवापर्यंतचा ब्रिज आपण इकडे आणतोय, तो इथं विरारपर्यंत आपण आणतोय, सी ब्रिज विरारपर्यंत. आणि अनेक उड्डाणपुलं, अनेक कामं आप्पांनी या ठिकाणी क्षितिज आणि आपल्या आमदारांनी दिलेली आहे. काल देखील सूर्या धरणाचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. आणि म्हणून जी जी कामं या विकासाची जिकडे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, जे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, नवीन शहरं वाढत आहेत आणि वाढत्या शहराच्या ज्या गरजा आहेत त्या देखील नक्की सोडवण्याचं काम आपलं सरकार नक्की करेल. त्यामुळे आज आपल्याकडे जसं पूर्वी मुंबईमध्ये डेव्हलपमेंट झाली, मुंबईमधला काही माणूस मुंबईमध्ये घर त्याला परवडत नाही मग ठाण्याकडे आला, ठाण्याकडचा आता तुमच्याकडे यायला लागला आहे. त्यामुळे वाढती जी काही शहरं आहेत, वाढत्या गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या गरजा पुरवण्याचं काम सरकार नक्की करेल. मी डिटेलमध्ये आता त्याच्यावर विकास कामांवर बोलत नाही, परंतु इकडे आपल्याला जसं मुंबई आणि MMR क्षेत्र आहे, आता MMRD आपण इकडेपर्यंत वाढवली आहे, आणखी आपल्याला त्याचा विस्तार वाढवायचा आहे, जेणेकरून MMRDAच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक विकास प्रकल्प या भागामध्ये देखील, वसई विरार, इकडे मीरा भाईंदर, इकडे अगदी पालघरपर्यंत, डहाणूपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि डहाणूपर्यंत देखील ही विकासाची गंगा जी आहे हे पोहोचवण्याचं काम आपलं सरकार नक्की केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी देतो. आणि म्हणून मी एकच सांगतो
आपण एक चांगलं संमेलन या ठिकाणी घेतलेलं आहे. रामदास फुटाणे साहेबांना मगाशी मी म्हणालो की मध्ये त्यांनी माझ्या दाढीवर एक कविता केली होती, लक्षात आहे माझ्या, आणि त्यांनी म्हटलं की दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प, 50 आमदारांचं पुनर्वसन हाच यांचा प्रकल्प. तुम्हाला सांगतो असं फुटाणे साहेब आपण म्हणालात, पण मी एवढंच सांगतो की हे सगळं करायला धाडस लागतं, हिम्मत लागते, जिगर लागते. आणि एवढे 50 लोक आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात, तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो, त्याची देखील काळजी घ्यायला लागते, त्यांना देखील जपायला लागतं. शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात, म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात. आणि एकनाथ शिंदेने देखील अगदी ग्रासरूट कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालेला आहे. आता माझा परिवार फक्त मी आणि माझं कुटुंब नाही, तर हा सर्व अख्खा परिवार, अख्खा महाराष्ट्र माझा आहे, परिवार आहे. त्यामुळे मी जास्त काय बोलू इच्छित नाही. आणि आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आम्ही घेऊन, भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो. विशाल हृदयाचे बाळासाहेब होते आणि त्यांनी जे काही शिकवलं आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही काम केलं आहे. त्यामुळे नक्की समाजाचं चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार. आणि तुम्हाला देखील मी फुटाणे साहेबांना एक सांगू इच्छितो, यह है दाढ़ी की किमिया, दुष्टों का कर दिया सफाया. आणि मराठीमध्ये सांगायचं म्हणजे या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे. ते कुठं काय असते ना नाडी परीक्षण, कुठली नाडी कुठं आपल्याला ते करायला लागतं ना. आपण पण माहित आहे, ते आपा पण करतात. आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात, वाईट नाही म्हणालात, पण सरकारचं काम काय, सरकारचं या राज्याला पुढे नेणं, या राज्यातले थांबलेले प्रकल्प पुढे नेणं, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्यातला सर्वसामान्य, मग तो शेतकरी, कष्टकरी, आपला माता भगिनी, महिला भगिनी, सर्व तरुण युवा, सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन आपल्या दारी एवढा प्रचंड लोकाभिमुख कार्यक्रम झाला आहे की 2,10,00,000 लोकांना लाभ मिळाला. डायरेक्ट थेट आपण तिथे जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ देतो. काल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या समोर लेक लाडकी लखपती योजनाचं लॉन्चिंग केलं आपण, आणि जवळपास 1,00,000पेक्षा जास्ती महिला भगिनी होत्या. आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील, त्यांनी देखील आभार मानले त्या महिलांचे, बांधवही होते. परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण जेव्हा काही विचार करतो तेव्हा सर्वसामान्य महिला, आज महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून असतील, महिला भगिनीकडे भरपूर आहे, म्हणून थोडीशी संधी घेतो. आणि म्हणून महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना जे जे काही मदत करणं ते देखील सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आमची थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राची पसरली कीर्ती, कारण आमचं सरकार म्हणजे आम्ही आहोत त्रिमूर्ती. थोडं मी पण जरा आणि मी जरी दाढीवर हात फिरवला तरी मी कुणाचाही घात करत नाही, ही माझी कामाची पद्धत आहे. म्हणजे काही लोक म्हणतात दाढीवर हात फिरवला की काय होईल माहीत नाही, पण मी सांगतो आपल्याला की आपण एक दुसऱ्याला अनेक वर्ष ओळखतो.
आणि म्हणून एक शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आज या मुख्यमंत्री पदावर जबाबदारी स्वीकारली. आपल्याला माहीत आहे मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. राजकीय हेवे दावे असतात परंतु तेवढ्यापुरते असतात. परंतु आजकाल जे पाहतोय आपण फुटाणे साहेब, ते फार खालच्या पातळीवरचं जे काही सुरू आहे त्यांना थोडासा आपण कवितांच्या माध्यमातून उपदेश केलात. काही लोकांची कविता सकाळी 9 वाजताच चालू होऊन जाते आणि त्यामुळे तुमच्या कवितांची आवश्यकता आहे फुटाणे साहेबांच्या. कारण तुम्ही देखील एक समाज प्रबोधनाचं काम करता, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करता. त्यामुळे नक्की या समाजाला चांगली दिशा देण्याचं काम अनेक कविवर्यांनी केलेलं आहे, साहित्यिकांनी केलं आहे, संतांनी केलं आहे, कीर्तनकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या आजच्या या मराठी संमेलनामधून देखील या महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण करा. गुण्या गोविंदाने या ठिकाणी हा मराठी माणूस, या महाराष्ट्रातले अनेक जाती धर्माची माणसं, इथं सगळ्या जातीपातीची लोक आहेत. आज गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, वसई विरारमध्ये राहत आहेत, संपूर्ण मुंबईमध्ये राहत आहेत, ठाण्यामध्ये राहत आहेत, पालघरमध्ये राहत आहेत. आणि एकाला जरी काही लागलं, ठेच पोचली, त्याचं कळ दुसऱ्याला येते, त्याच्या मदतीला धावून जातात. आणि म्हणून हा आपला महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्राचं फार मोठं महत्त्व देशभरामध्ये आहे. मी जेव्हा देशभरात कुठल्याही मिटिंगला जातो तेव्हा आपुलकीने लोक तिकडचे माझ्याकडे बघतात, मला भेटतात, महाराष्ट्राच्याबद्दल विचारपूस करतात, कैसे है, कसं चाललंय, क्या हो रहा है. कारण त्यांना देखील एक कुतूहल आहे. कारण 1.5 वर्षापूर्वी मी हे तसंच मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा यांच्या आता महाराष्ट्रामध्ये आणि नुसतं काम करून थांबलो नाही तर प्रकल्प पुढे नेतोय आपण. आपल्यालाही जाणवतं आहे की बंद झालेले प्रकल्प त्याला चालना देण्याचं काम करतोय. आणि आप्पांना देखील मी सांगतो, खासदार इकडे बसलेले आहेत, आमदार इकडे बसलेले आहेत, तुमच्या या भागाला, या सर्वसामान्य लोकांच्या विकासाला जेवढे पैसे लागतील तिथे हात आकडता घेतला जाणार नाही. शेवटी या राज्याचा सर्वांगीण विकास, ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प जेवढे जास्त तेवढा त्या राज्याचा विकास फास्ट. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं सरकार यायच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण 3 नंबरला गेलो होतो. फुटाणे साहेब सरकार स्थापन झाल्यानंतर आपलं या वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आलं. हे देखील मी अभिमानाने सांगतो. देशाच्या GDP मध्ये आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. कालच परवाच मला वाटतं आपल्या महाराष्ट्राला केंद्राचा स्वच्छता पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला, राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते तो देण्यात आला. आणि म्हणून एक एक पाऊल आपण पुढे जातोय. डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी कमिशनर आयुक्त असतील, कलेक्टर असतील, यांनी देखील ते सुरुवात करावं. आपणच्या मार्गदर्शनाखाली खासदार तुम्ही देखील चालू करा. एक डीप क्लीन ड्राईव्हच्या मुळे मुंबईमध्ये असलेलं 300-350 प्रदूषण आज 120 सव्वाशेवर आलंय. आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये येतोय, एक लोक चळवळ होती आहे. आणि म्हणून आपल्याला स्वच्छता हा फार महत्त्वाचा विषय आहे. कालच मोदी साहेबांनी काळाराम मंदिरामध्ये मंदिराची स्वच्छता केली. मी देखील त्यांनी देखील आवाहन केलं सगळ्यांना की मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. म्हणून येताना ते देखील मी एक पवित्र काम करून आलो. आपलं कोपिनेश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर आहे शंकराचं, ठाण्यातलं. तिथे देखील स्वच्छता, साफसफाई, धुणं वगैरे करून आलेलो आहे. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आज तुमचा विषय आहे शोध मराठी मनाचा. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदेनी काय इकडे आपला शोध कुठला सुरू केला आहे? हा विकासाचा शोध आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.
फुटाणे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आप्पांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की जागतिक मराठी संमेलन 19वं आपण या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये शोध मराठी मनाचा हा विषय आपण घेतला. अनेक चर्चासत्र होतील, यातून काही ना काही माणूस घेऊन गेला पाहिजे, यासाठीच अशा प्रकारची संमेलनं असतात. आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने योगेंद्रजी पुराणिक.